तब्बल 3 वर्षानंतर परत तोच प्रसंग पाहण्यासाठी आम्ही आलेले आहोत संगमाच्या पुलावर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असा संगमाच्या नदीला तब्बल 3 वर्षानंतर, मागं 2 ते 3 वर्षाखाली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामुळे तुम्हाला याच नदीचा हाच पूर दाखवला आणि आज परत 3 वर्षानंतर तोच पूर दाखवा मी तुम्हाला घेऊन आलेला आहे. आणि त्यावेळेस काय होतं, हा एकच पूल होता यूज म्हणजे वापरासाठी, आणि आता तो पण ब्रिज आहे. आता तो ब्रिज मोठा बांधलेला आहे. आता काय पुराचं वगैरे टेन्शन नाही. तर खूप असा पूर मोठा आलेला आहे. तर तुम्हाला तेवढा पण म्हणजे 3 वर्षाखालचा व्हिडिओ इतका मोठा नाही, पण बराच पूर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका फटका. केळीमध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे. केळी त्या ठिकाणी ही खूप मोठी एवढीच नदी आहे, पण पाणी नदी सोडून इकडं पण पसरले पूर्ण पिकामध्ये वगैरे या गोष्टी खूप अशा भयानक. हा पूर संगमाचा एकमेव असा पूर आहे, ते खूप भयानक येते. मंडळी, तुम्ही पाहू शकता हा जो हे आहे इथे या ठिकाणी पोल, इथं एक छोटासा ब्रिज आहे आणि ते ब्रिज पण खूप वर्षाखालचं आहे. ते पण आता ढसळून गेलं आहे, काही कामाचं नाही राहिलं तो ब्रिज. आणि त्या ब्रिजच्या पलीकडच्या साईडला जे आहे, गावातील किमान 85% लोकांची शेती आहे, ढोरं वासरं त्या ठिकाणी आहेत. आणि शेताकडे जायला हा एकमेव रस्ता आहे. तर मी एकच विनंती करतो, इथं ब्रिज बांधून द्या. गोष्टी करण्यापेक्षा यार थोडा शेतकऱ्याचा विकास करा, शेतकऱ्याची मदत करा. या ठिकाणी पूल बांधणं थोडं मनावर घ्या.